हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वे? ओम साईराम. 7 वाजलेत. मुलांचा टिफिन वगैरे करायचा आहे. गॅलरीचं दार उघडायची बिलकुल इच्छा होत नाही. खूप थंडी आहे, खूप गार हवा येते. त्यामुळे मी किचनची पण खिडकी बंद करून ठेवलेली आहे. आता पहिले टिफिन वगैरे बनवते तिघांचे पण, आणि मग तुम्हाला भेटते. हे फ्रेंड्स, सनराईज व्हायचा टाइम झालेला आहे आणि खूप छान असा ऑरेंज आकाश झालंय. तर तुम्ही टाइमलॅप्समध्ये सनराईज होताना बघा. तोपर्यंत मी माझे टिफिनचं काम चालू करते. 10:30 वाजलेत आणि व्हिडिओ अपलोड करून झालेला आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे, दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे ब्लॉग्स आल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे ब्लॉग्स लगेच बघू शकाल. तर मी आतापर्यंत व्हिडिओ एडिट करत होती, आता अपलोड केलेला आहे. बरेचसे कामं राहिलेले आहेत, कामंही आवरायचे, पार्लरमध्ये पण जायचे. आज मला जायचे मार्केटमध्ये. वॅक्स संपलेलं आहे, वॅक्स आणायला, आणि डिटर्जंट पण संपलेलं आहे डिशवॉशरचं, तर तेही आणायचं आहे. तर मी मार्केटमध्ये पण जाणार आहे. तर बघते आता मी पार्लरमध्ये जाऊन रीनाला सोबत घेऊन जाते किंवा मग एकटीच जाईल. आता काय होते मी बघते. जर मला खूप जास्त लेट होत असेल तर मी इकडनंच डायरेक्ट मार्केटमध्ये जाईल, किंवा मग असेल टाईम तर मी रीनाला घेऊन मग जाईल. माझ्या आहे ना मोबाईलमध्ये मेमरीचा खूप प्रॉब्लेम होतोय, तर मला आता काहीतरी त्याच्यासाठी जुगाड करावा लागेल. एकतर मेमरी कार्ड वगैरे काहीतरी घ्यावं लागेल, काहीतरी जुगाड बघायला लागेल. माझ्याकडे लॅपटॉप आहे, पण लॅपटॉपवरती मी एडिट करत नाही. मला याचीच सवय झालेली मोबाईलवरतीच एडिट करायची, तर मी मोबाईलवरतीच एडिट करते, लॅपटॉपचा वापर नाही करत. तर याच्यातच मी आता मेमरी कार्ड बघते, मेमरी कार्ड घेते आणि माझ्या मोबाईलची मेमरी वाढवते. कारण डेली ब्लॉगसाठी कंटिन्युअसली व्हिडिओज बनवावे लागत आहेत आणि स्पेस कमी पडतोय. तर मेमरी कार्डची खूप गरज आहे मला. तर आता एक मेमरी कार्ड घेणं गरजेचं. सॅटर्डेला लिलेशला सुट्टी राहील, तर त्या दिवशी बघू, त्यांना टाईम असेल तेव्हा मग मी मार्केटमध्ये जाऊन मेमरी कार्ड घेईल. फ्रेंड्स, वातावरण बघा किती बोरिंग आहे. अजिबात ऊन नाही आहे आणि खूप गार हवा येते, आणि इथून खिडकीतून तर खूपच गार हवा येत असते. थंड हवा येते इकडनं. पहिले मला इथं उभं राहायला खूप छान वाटायचं, पण आता इतकी गार हवा येते ना की मला अक्षरशः खिडकी बंद करून ठेवावी लागते. आणि ऊन तर अजिबात नाही आहे, म्हणजे खूपच असं ढगाळ वातावरण असल्यासारखं आहे. खूप बोरिंग वातावरण, खूप बोरिंग, खूप बोर वाटतं ह्या वातावरणामध्ये. कामं करायची इच्छा होत नाही. पार्लरमध्ये आलेली आहे आणि आता मला जायचं आहे मार्केटमध्ये वॅक्स, आणि आमचं वॅक्स संपलं आहे आणि पार्लरच्या थोड्याफार काही गोष्टी पण संपल्या आहेत ते आणायला. आणि आम्हाला कस्टमर पण आहेत, तर ते कस्टमर येण्याच्या अगोदर आम्हाला पटकन मार्केटमध्ये जायचं आहे. तर एक वेळा मी कस्टमरला फोन करते परत की त्यांना किती वेळ लागणार आहे. त्यांना जर वेळ लागणार असेल तरच आम्हाला मार्केटमध्ये जाता येईल. जर त्या लगेच येणार असेल तर मग मार्केटमध्ये जाता नाही येणार, कारण 15-20 मिनटाच्या याच्यात काय आमचं घेणं होईल ना, जायलाच 15 मिनटं लागतील. पण आता पहिले कस्टमरला फोन करते, कस्टमर काय म्हणते ते बघते आणि मग जाते. आपल्याला कस्टमर आहे पेडिक्युअर, वॅक्सिंग, क्लीनअपचं. हे फ्रेंड्स, आम्ही कस्टमरला फोन केला होता पण कस्टमर फोन उचलत नाहीये. तर फायनली आम्ही आता दोघं जण मार्केटमध्ये जातोय वॅक्स वगैरे घ्यायला. तर चल पटकन जाऊ, पटकन जाऊन येऊ, आपण आपलं काम करून घेऊ. कस्टमर
हे फ्रेंड्स, आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलेलो आहे आणि मार्केटमधून आम्ही काय काय आणलंय मी तुम्हाला दाखवते. तर मी आणलंय आमचं पार्लरचं साठी लागणारं वॅक्स, हे घरचं डिटर्जंट. त्यानंतर आम्ही आणलं आहे हे वॅक्स हिटर. काढ बाहेर. हे आहे वॅक्स हिटर. याच्यामध्ये आम्ही रिका वॅक्सही गरम करू शकतो आणि नॉर्मल वॅक्सही गरम करू शकतो. त्याच्यावरची कॅप काढते बाहेर. ही बकेट जी आहे, ह्या बकेटमध्ये नॉर्मल वॅक्स टाकायचं आणि ते डायरेक्ट याच्यात ठेवायचं आणि वॅक्स गरम होतं. आणि रिका वॅक्स असेल तर मग रिका वॅक्स करण्यासाठी ही बकेट काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट डब्बा ठेवायचा. असंही त्याचा यूज होतो. आणि ही त्याची केबल आहे. तर अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली आहे. फिरून आल्यावर आता आम्हाला लागली भूक, म्हणून मी येताना घेऊन आली आहे पेरू. हे फ्रेंड्स, आज आम्ही खूप बिझी होतो. पार्लरचं कस्टमर असल्यामुळे मला इथंच पौणे सहा झाले होते ना, 5:30 वाजले होते. हां, मला इथंच 5:30 वाजले कस्टमर करता करता. त्यानंतर मी घरी जायला लागले तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला. जिथं मी ज्या सोसायटीमध्ये मी घर घेतलं त्यांच्याच दुसऱ्या साईटवरती ती पण असते. ते तिला माहिती होतं की मी ह्या साईटवरती आता घर घेतलंय आणि ती ऑफिसला आली होती, म्हणून मग ती मला भेटायला माझ्या घरी आली. तिच्याशी गप्पा करण्यामध्ये 6:30 वाजले. 6:30ला आज मुलांना क्लासला सोडले. आज त्यांनाही क्लासला सोडायला लेट झाले आणि जस्ट मी आता पार्लरमध्ये येऊन बसली आहे. आजचा दिवस खूप बिझी होता माझा, खूप बिझी गेलाय. आणि इथं आमच्या रीना मॅडम त्यांची दाढ पकडून बसल्या आहेत. त्यांची खूप दाढ दुखते. तर आता फायनली त्यांनी डिसाईड केलंय की मी दाढ काढून टाकणार. चॉकलेट खाऊन खाऊन दात किडली आमची, है ना? चॉकलेट खाऊन खाऊनच किडली ना. एवढ्या लवकर दाढ काढावी लागते. अरे अरे, वाईट परिस्थिती. एका पोरीची लय वाईट परिस्थिती. तर फ्रेंड्स, आता जस्ट आली मी. 6:45 वाजलेत. 6:45 वाजेला मी आता पार्लरमध्ये आली आहे. आणि आता आज इतकी थकली की मला स्टिचिंगचं काहीच काम करण्याची इच्छा होत नाहीये. पण तरी पण बघते, जर मला वाटलं तर मी बसते मशीनवरती. काल जे मी जॅकेटचं कटिंग केलं होतं ते स्टिच करायला. पण आज खरंच मी खूप दमली आहे. माझी बिलकुल इच्छा नाही आहे स्टिचिंग करायला बसायची. आणि मुलांचा क्लास पण 8 वाजेला सुटणार आहे म्हटल्यावर 7:45 वाजेला मला जायचं आहे. आज क्लास लवकर सुटणार आहे. रीनाची तयारी सुरू झाली घरी जायची. आज तिला 10 मिनिटं लवकर सोडते कारण तिचं दाढ खूप दुखते. चेहरा खूप उतरलाय. बाय बाय करू दे सर्वांनी. बाय बाय. दाढ दुखते त्याच्यामुळे तिचा चेहरा एकदम छोटा छोटा झालाय बिचारीचा. पाण्याची बॉटल. तर आता वाजलंय 8. मुलांना घ्यायला जायचा टाइम झालाय. मी माझं पॅकिंगचं काम सुरू केलेलं आहे. रीना ऑलरेडी गेली, तिच्या दाढीत दुखत होतं म्हणून. आज मी घाईघाईत मैत्रीण आली होती, तिच्याशी बोलत बोलत निघाली तर मी जॅकेट घेऊन यायचंच विसरले. आणि आता खूप थंडी वाजते. चला आता भेटते मी तुम्हाला डायरेक्ट घरी. मुलांना क्लासवरनं घेते आणि घरी भेटूया. फ्रेंड्स, आज जेवणात बनवलेलं आहे बेसन आणि चपाती. तर 10 वाजायला आलेले आहेत. मी बनवलं आहे बेसन आणि चपाती. मस्त गरमागरम बेसन आणि चपाती आता आम्ही खाणार आहेत. तुम्ही या जेवायला. लिलेशी तर खाताय स्ट्रॉबेरी. त्यांनी मस्तपैकी स्ट्रॉबेरीवर साखर वगैरे टाकून ठेवली होती. मुलांनी पण खाल्ली, त्यांनी पण खाल्ली. आता मला देत आहेत. मुलं गेले झोपायला. मस्त स्ट्रॉबेरीवरती साखर टाकलेली आहे. मी खाते आता. मस्त आहे, खूप छान लागते. एवढे भांडे घासायचे आहेत, म्हणजे घासायला लावायचे. हे फ्रेंड्स, आज माझे कामं लवकर आवरलेत. 11:15 झाले. 11:15 वाजेपर्यंत सर्व कामं संपलेले आहेत. मी डिशवॉशरला भांडेही लावलेले आहेत. मुलंही झोपून गेलेत. मुलांनाही लवकर झोपायला लावले कारण सकाळी 6:30ला उठतात. दुपारचे ते अजिबात झोपत नाही आणि रात्री झोपायला उशीर केल्यावर झोप नाही झाल्यामुळे त्रास होतो, म्हणून त्यांना आम्ही झोपायला लावले. जेवणही लवकर झालं होतं आज. तर माझेही सर्व कामं झालेले आहे. फक्त मला फ्रेश व्हायचं आहे. मी आता फ्रेश होते, मग थोड्या वेळ लिलेश त्यांच्यासोबत गप्पा मारते आणि मग
झोपते. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी आज इथंच संपवते. तुम्ही तुमची काळजी घ्या. गुड नाईट. बाय.